हाय, मी आहे अनुष्का. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भोपळ वडे. त्यासाठी सर्वप्रथम आपण भोपळा कट करून घेऊया. त्याला मस्त असं खापाखापांमध्ये चिरून घ्यायचं. त्याचा जो मधला भाग असतो ना, तो काढून घ्यायचा. तो मधला भाग काढल्यानंतर त्याला खिसायचं, बारीकसं असं खिसायचं. तोपर्यंत मी इलायची आणि सुंठ हे मिक्सरमधून ना बारीक करून घेतलं आहे. त्याची मस्त अशी थोडंसं साखर टाकून आहे ना त्याची पावडर करून घ्यायची, जेणेकरून ते सुंठ आणि इलायची वगैरे बारीक होतं. तोपर्यंत माझ्या सासूबाईंचा भोपळा किसून झाला होता. ते त्याच्यामध्ये साल वगैरे आली आहे का ते चेक करत होत्या. त्याच्यानंतर त्यांनी ते सगळं पातेल्यामध्ये टाकलं आणि त्याच्यानंतर त्यांना गूळ किसायचा होता. पण मी त्याच्या आधी मेथीचे जे दाणे असतात ना ते भाजून घेतले जरासे आणि त्याची देखील पावडर करून घेतली बारीक अशी. बट तरी पण थोडीशी ठोकर ठोकर राहिली होती. मग त्याच्यानंतर गूळ किसून घ्यायचा. गूळ आणि ते भोपळ्याचा जो किस आपण केला होता ना तो एकत्र करून आहे ना पातेल्यामध्ये ती सुंठ इलायचीची पावडर प्लस ती मेथीची पावडर चाळणीने चाळून घेतली, जरा मोठी मोठी होती म्हणून, आणि ती मिक्स करून ते हलवत हलवत ते पाणी सुटोस्तवरचं शिजवायचं. जोपर्यंत त्याचं टेक्स्चर असं होत नाही तोपर्यंत आपण त्याला शिजवायचं. सॉरी, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं, बिकॉज त्याची चव लागली पाहिजे. हे घेतलं गव्हाचं पीठ. फर्स्ट गव्हाचं पीठ. सेकंड घेणार आहोत आपण तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ ॲड करायचं थोडंसं, म्हणजे नॉर्मल आपल्याला जेवढं लागेल ना तेवढंच फक्त ॲड करत राहायचं त्याच्यामध्ये. आणि आता तो भोपळा शिजवलेला तो त्याच्यामध्ये टाकला. तो गरम होता, दॅट वॉज, हाताने लगेच त्याला हलवायचं नाही. हळूहळू त्याला कलथीने गार केला आईंनी आणि ते पाणी जे असतं ते थोडंसं हिसळून ते टाकलं पातेल्यातलं पण. अँड ते मस्तपैकी असं मळायचं, बारीक 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 बारीक. ओव्हरनाईट अख्खं आम्ही ते सोफ करायला ठेवलं होतं. ओव्हरनाईट अख्खं भिजून दिलं आहे. त्याच्यानंतर सकाळ सकाळ आपण भोपळ वडे काढलेले आहेत. असे गरमागरम मस्त असे खुसखुशीत भोपळ वडे झाले होते. आणि आम्ही गेलो होतो आज फिरायला. मस्त असं संडे होता, दॅट वॉज आम्ही गेलो होतो धरणावरती. माझे व्हिडिओ असे बघत जावा, लाईक करत जावा, सबस्क्राईब करत जावा. मला पण जरा भारी